12 राशींची दैवी रहस्य. नमस्कार मित्रांनो. देवाला सोनं चांदी नको, मोठमोठे यज्ञही नकोत. त्याला हवं असतं शुद्ध मन आणि चांगलं कर्म. पण प्रत्येक राशीचा स्वभाव वेगळा असल्यामुळे प्रत्येक राशीसाठी एक असं सत्कर्म सांगितलं जातं जे त्या राशीच्या गुणांना अधिक उजळवतं. आज जाणून घेऊया 12 राशींनी कोणतं एक सत्कर्म केल्यास देवाची कृपा लवकर लाभते, असं पारंपरिक श्रद्धेनुसार मानलं जातं. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमच्या राशीसाठीचं एक छोटंसं सत्कर्मही तुमच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडवू शकतं. मेष राशीचा स्वभाव धाडसी, उत्साही आणि कृतिशील असतो. पण कधी कधी याच स्वभावामुळे राग आणि उतावळेपणा वाढतो. म्हणून मेष राशीसाठी भीतीत किंवा अडचणीत असलेल्या व्यक्तीला धैर्य देणे आणि संकटात मदतीचा हात पुढे करणे हे सर्वात मोठे सत्कर्म मानले जाते. जेव्हा एखादी व्यक्ती संकटात असते आणि सर्वजण मागे हटतात, तेव्हा मेष राशीची व्यक्ती पुढे येऊन आधार देते. अशा निस्वार्थ मदतीतच तिचा खरा धर्म आहे. पारंपरिक श्रद्धेनुसार मंगळवारी भगवान हनुमानांचे दर्शन घेऊन श्रीराम, जय राम, जय जय राम किंवा रामकृष्ण हरी या नामाचा जप केल्याने मनातील उग्रता कमी होऊन सेवाभाव वाढतो. संदेश: ज्याला आधाराची गरज आहे त्याचा आधार बना, हेच मेष राशीचं श्रेष्ठ कर्म मानलं जातं. वृषभ राशी स्थिर, संयमी आणि कुटुंबवत्सल असते. या राशीच्या व्यक्तींनी अन्नदान हे सत्कर्म केल्यास ते अत्यंत शुभ मानलं जातं. भुकेल्याला अन्न देणं, पक्ष्यांना धान्य टाकणं, गाईला चारा देणं किंवा एखाद्या गरजू कुटुंबाला किराणा देणं ही कर्मे वृषभ राशीच्या स्वभावाशी सुसंगत मानली जातात. पारंपरिक श्रद्धेनुसार शुक्रवारी महालक्ष्मीचं स्मरण करून ओम श्री महालक्ष्मेय या नामाचा जप करत अन्नदान केल्याने मनात समाधान वाढतं. संदेश: तुमच्या ताटातील एक घास जर दुसऱ्याच्या पोटात गेला तर तेच वृषभ राशीचं सर्वात मोठं पुण्यकर्म आहे. मिथुन राशी बुद्धिमान, बोलकी आणि ज्ञानाची देवाणघेवाण करणारी असते. त्यामुळे या राशीसाठी योग्य ज्ञानाचा प्रसार करणे हे एक महत्त्वाचं सत्कर्म मानलं जातं. एखाद्या मुलाला अभ्यासात मदत करणे, कोणाला चांगला सल्ला देणे, धार्मिक किंवा प्रेरणादायी ग्रंथ भेट देणे किंवा चुकीची माहिती न पसरवणे ही कर्मे मिथुन राशीच्या गुणांना साजेशी आहेत. पारंपरिक श्रद्धेनुसार श्री गणेशाचे स्मरण करून ओम गण गणपतेय नमः या मंत्राचा जप केल्याने बुद्धी आणि विवेक अधिक दृढ होतो असे मानले जाते. संदेश: ज्ञान वाटलं तर ते कमी होत नाही, उलट अनेकांच्या जीवनात प्रकाश पसरतो. कर्क राशी प्रेमळ, संवेदनशील आणि कुटुंब केंद्रीय असते. या राशीसाठी ज्येष्ठांची सेवा आणि आई वडिलांचा सन्मान हे सर्वात मोठं सत्कर्म मानलं जातं. घरातील वृद्ध व्यक्तीची काळजी घेणे, आजारी व्यक्तींची सेवा करणे किंवा निराधारांना भावनिक आधार देणे यातून कर्क राशीचा खरा स्वभाव प्रकट होतो. पारंपरिक श्रद्धेनुसार भगवान विठ्ठलाचे नामस्मरण करत रामकृष्ण हरी जपल्याने सेवाभाव अधिक दृढ होतो असे मानले जाते. संदेश: आई वडिलांचा आशीर्वाद आणि ज्येष्ठांची सेवा हेच कर्म राशीचं सर्वात मोठं पुण्य आहे. सिंह राशीचा स्वभाव तेजस्वी, नेतृत्व करणारा आणि स्वाभिमानी असतो. या राशीसाठी अहंकार बाजूला ठेवून इतरांचा सन्मान करणे हे सर्वात मोठं सत्कर्म मानलं जातं. नेतृत्व म्हणजे फक्त पुढे जाणे नाही, तर इतरांनाही पुढे नेणं, एखाद्या गरजू व्यक्तीला प्रोत्साहन देणं, एखाद्या लहान मुलाच्या शिक्षणाला मदत करणं किंवा दुसऱ्याच्या यशाचं मनापासून कौतुक करणं हे सिंह राशीचं श्रेष्ठ कर्म आहे. पारंपरिक श्रद्धेनुसार रविवारी सूर्याला अर्घ्य देऊन ओम सूर्याय नमः या नामाचा जप केल्याने नम्रता आणि तेज यांचा समतोल राखण्याची प्रेरणा मिळते. संदेश: जो स्वतः चमकतो आणि इतरांनाही प्रकाश देतो त्याच्यावर ईश्वराची कृपा अधिक राहते असे मानले जाते. कन्या राशीचे लोक शिस्तप्रिय, बुद्धिमान आणि सेवाभावी असतात. त्यामुळे या राशीसाठी निस्वार्थ सेवा आणि गरजूंची मदत हे सर्वात शुभ सत्कर्म मानलं जातं.
आजारी व्यक्तीची सेवा, मंदिर किंवा सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता, विद्यार्थ्यांना मदत किंवा गरजूंसाठी औषधांची मदत करणं ही कर्मे कन्या राशीच्या स्वभावाला अनुरूप आहेत. पारंपरिक श्रद्धेनुसार ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत सेवा केल्यास मन अधिक निर्मळ होतं असं मानलं जातं. संदेश: सेवा हीच सर्वोच्च पूजा आहे. तुळ राशीचा स्वभाव न्यायप्रिय आणि संतुलित असतो. या राशीसाठी दोन व्यक्तींमध्ये प्रेम समेट आणि शांतता निर्माण करणे सर्वात मोठं सत्कर्म मानलं जातं. भांडणं मिटवणं, गैरसमज दूर करणं, सत्याच्या बाजूने उभं राहणं आणि न्यायाने वागणं हे तुळ राशीचं विशेष पुण्यकर्म मानलं जातं. पारंपरिक श्रद्धेनुसार शुक्रवारी ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा विठ्ठलाचं नामस्मरण करत सद्भावनेने वागणं शुभ मानलं जातं. संदेश: जिथे शांतता निर्माण होते तिथे देवाचं वास्तव्य असतं. वृश्चिक राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे अंतर्बळ. पण राग, सूड आणि कटुता यावर विजय मिळवणं हेच त्या राशीचं श्रेष्ठ सत्कर्म मानलं जातं. ज्यांनी आपल्याशी चुकीचं वागलं त्यांना मनापासून क्षमा करणं, मनातील द्वेष सोडणं आणि नवीन सुरुवात करणं हे वृश्चिक राशीसाठी मोठं आध्यात्मिक कर्म आहे. पारंपरिक श्रद्धेनुसार भगवान शिवाचं स्मरण आणि ओम नमः शिवाय नामाचा जप करण्यास प्रेरणा देतो असं मानलं जातं. संदेश: क्षमा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. धनुराशी ज्ञान, धर्म आणि सत्याचा शोध घेणारी रास मानली जाते. त्यामुळे या राशीसाठी धर्मज्ञानाचा प्रसार आणि योग्य मार्गदर्शन हे श्रेष्ठ सत्कर्म आहे. एखाद्याला चांगल्या मार्गावर नेणं, धार्मिक ग्रंथ भेट देणं, मुलांना चांगले संस्कार देणं किंवा सत्याचा मार्ग दाखवणं हे या राशीचं पुण्यकर्म मानलं जातं. पारंपरिक श्रद्धेनुसार गुरुवारी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप शुभ मानला जातो. संदेश: ज्ञानाचा प्रकाश जितका पसरवाल तितका तुमचाही मार्ग उजळत जाईल. मकर राशी मेहनती, शिस्तप्रिय आणि जबाबदार असते. या राशीसाठी प्रामाणिकपणे कर्तव्य पार पडणं हेच सर्वात मोठं सत्कर्म मानलं जातं. लाच न घेणं, फसवणूक न करणं, मेहनतीने कमाई करणं आणि दिलेला शब्द पाळणं ही कर्मे मकर राशीला अधिक शोभून दिसतात. पारंपरिक श्रद्धेनुसार शनिवारी ओम नमः शिवाय किंवा रामकृष्ण हरी या नामाचा जप करत प्रामाणिक जीवन जगण्याचा संकल्प करावा. संदेश: सत्कर्माचं फळ उशिरा मिळालं तरी ते टिकून राहतं. कुंभ राशी नवीन विचार, समाजसेवा आणि मानवतेशी जोडलेली मानली जाते. त्यामुळे या राशीसाठी निस्वार्थ समाजसेवा हे सर्वात श्रेष्ठ कर्म आहे. पाणपोई लावणं, वृक्षारोपण करणं, पक्ष्यांसाठी पाणी ठेवणं किंवा गरजूंना मदत करणं ही कर्मे कुंभ राशीच्या स्वभावाशी जुळतात. पारंपरिक श्रद्धेनुसार भगवान विठ्ठलाचं नामस्मरण करत सेवा केल्याने मनाला समाधान मिळतं असं मानलं जातं. संदेश: मानव सेवा हीच माधव सेवा आहे. मीन राशी दयाळू, आध्यात्मिक आणि करुणामय असते. या राशीसाठी निरपेक्ष दया आणि क्षमा हे सर्वात मोठं सत्कर्म मानलं जातं. एखाद्या दुःखी व्यक्तीला आधार देणं, आजारी व्यक्तीसाठी प्रार्थना करणं, गरजूंना मदत करणं आणि सर्व जीवांवर प्रेम करणं हीच मीन राशीची खरी आध्यात्मिक ओळख आहे. पारंपरिक श्रद्धेनुसार ओम नमो भगवते वासुदेवाय या नामाचा जप भक्तिभाव वाढवतो असं मानलं जातं. संदेश: दयाळू हृदय हेच ईश्वराला सर्वात प्रिय अर्पण आहे. मित्रांनो, देवाला केवळ पूजा, फुले किंवा नैवेद्य नव्हे तर आपले चांगले विचार आणि सत्कर्म अधिक प्रिय आहेत असे अनेक संत आणि धार्मिक परंपरा सांगतात. राशीनुसार सांगितलेली ही सत्कर्मे पारंपरिक श्रद्धांवर आधारित आहेत. रास कोणतीही असो, सत्य, दया, सेवा, क्षमा आणि प्रामाणिकपणा हीच देवाकडे जाणारी खरी वाट आहे. तुमची रास कोणती आणि आजपासून तुम्ही कोणते सत्कर्म सुरू करणार कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीसह पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत धन्यवाद.